black आणि ते क्रीम कलर. अरे आता हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी रेडी होत होते कारण मला जायचं होतं दिवाळीची खरेदी करायला, म्हणजेच माझ्या सगळ्यात आवडतीचा विषय दिवाळीची शॉपिंग. तर दुपारचं जेवण ते झालं होतं आणि आम्ही चाललो होतो, म्हणजे आम्ही तिघी पण जाणार होतो आणि आई येणार होती तिकडून. आईकडचे पण कपडे घ्यायचे होते, म्हणजे दिवाळीसाठी आम्हाला आमच्या तिघींना पण ती कपडे घेणार होती आणि तिला पण साडी घ्यायची होती, दहीला ड्रेस घ्यायचे होते. त्याच्यामुळे आम्ही सगळेच जाणार होतो. आणि जेवणाचं म्हणजे दुपारी तर मी पूर्ण जेवण करते आणि सकाळी काय करते, जर मला नाहीच डाएटचं किंवा असं मूग भिजवायचे लक्षात नाही राहिलं तर मग मी चपाती भाजी जे पण असेल पण थोडंसं खाते. एक चपाती खायची ती मी अर्धी खाते. सो आता सध्या तरी मी पोर्शन कंट्रोल करायचा प्रयत्न करते, कारण दिवाळी आहे आणि रोज काही ना काही नवीन करण्यात येत आहे. त्याच्यामुळे दिवाळीपर्यंत थोडंसं होईल असं तसं पुढं मागं, पण दिवाळी झाल्यानंतर ते पूर्णपणे कंटिन्यू होईल. आणि आता आईकडे पण जायचंय. सो आईचं असं म्हणणं होतं की तू दिवाळी झाल्या सुद्धा डायटिंग करायला पाहिजे होतीस, आत्ताच कशाला सुरू केलीस. कारण मी इथं जरी असले ना तरी माझं आईकडे एवढं जाणं होत नाही, कारण आता सानूची शाळा असते, ट्युशन असते, मग सगळ्यांचं शेड्यूल असं बिघडवणं मला काही योग्य वाटत नाही. त्याच्यामुळं आई पण तसं म्हणत होती. मग तिला म्हणलं की मी आल्यास नाही करणार म्हणलं डायटिंग, तू जे खायला देशील मी ते खाईल. दुकानात गेल्यावर मी आधी सानूचे कपडे बघायला घेतले होते, कारण ती मग कपडे झाले तिचे घेऊन की ती अशी मस्त खुश असते, मग ती मला डिस्टर्ब करत नाही. आणि तिला हे 2 ड्रेस घेतले होते. व्हाईट कलरचा घेतला होता आईकडून आणि तो मोरपंखी कलरचा होता तो मी घरी घेतला होता. आणि इथं मी साडी बघत होते आणि ही जी ग्रीन कलरची साडी मी बघते ना तीच घेतली मी. त्या साडीमध्ये ग्रीन, ब्ल्यू आणि पिंक, व्हाईट असे 4 कलर होते. पण माझ्याकडे व्हाईट तर नको म्हणलं, कारण खूप खराब होईल, आणि हा ब्ल्यू पण होता माझ्याकडे आणि पिंक पण 2-3 साड्या झाल्यात आता. त्याच्यामुळे म्हणलं ग्रीन घ्यावा, तशी एक पण साडी नाही माझ्याकडं. नंतर आम्ही आईला साडी बघत होतो आणि आईला पण अशी पार्टीवेअर एक पण नाही, त्याच्यामुळे तिला पण पार्टीवेअरच घ्यायची होती आणि तिला ही ग्रीन घेतली आहे साडी. तिचा खूप आवडतीचा कलर आहे ग्रीन. आणि नंतर सौचे कपडे बघायला घेतले आम्ही. सौला मी दुकानात ठेवलं होतं यांच्याकडे थोडा वेळ, कारण ती खूप गोंधळ करते, काय बघू पण दिलं नसतं. परत तिचे इथं कपडे बघितले आणि खूप जबरदस्ती तिला कपडे घेतलेत मी. आणि सगळं घेऊन झाल्यास दुकानातनं दुसरे पण लेकरं होते आणि त्यांच्यासोबत ती एवढी मस्ती करत होती नंतर, हे बघा. ती जसं खेळते तसं खेळायली ती. उठा उठा, लागल बाळा इकडे. अरे हा एकदम. नंतर आम्ही घरी आलोत. घरी यायला उशीर झाला होता आणि सानूला खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे तिला चायनीज आणलं होतं मी येताना. कुठे गेलतो? सौला ड्रेस आणायला गेलतो ना. सौला ड्रेस आवडला का? हा हा. हे बघ, तिचं दुकानात पण असं सुरू होतं. तिला एक ड्रेस घातला आम्ही छान आणि तोच घेऊन आले मी. खरं तर तिला जो आवडला नव्हता, कारण तो छानच होता ड्रेस. पण हिला ड्रेस घातला की म्हणती, काय म्हणती तू? आवडलं नाही. ओय नाही. अच्छा, मग आता काय करायचं? कुठला ड्रेस आणायचा आता सौला? कुठून आणायचा? दुशी दुशी पिंक कलर. आपण आणलेला पण पिंक कलरच आहे. आणू दे. आणखीन आणायचा? 2-2 ड्रेस घेतलेत आधीच, आणखीन ड्रेस घ्यायचा तुला? ओके, ठीक आहे. हा, तर यायला खूप उशीर झाला होता. 8 वाजले होते आम्हाला. त्याच्यामुळे आता आजची शॉपिंग काय आज दाखवत नाही मी, शॉपिंग उद्या दाखवते. आणि आणखीन स्वयंपाक करायचा आहे. आल्या बसल्या. हे बघा तसाच राडा बस ठेवलेला आहे. आणि सानूचा पेपर आहे, सो सध्या ती आमच्याकडे बघत होती, पण आता अभ्यास करायची, ऍक्टिंग करायली. आणि हा राडा आहे सगळा. दुपारचे भांडे घासायचे आणखीन मला, आणि रात्रीचा स्वयंपाक पण करायचा आहे. त्याच्यामुळे आता काय काय शॉपिंग केली, किती ड्रेस घेतलं, काय घेतलं, ते मी सगळं उद्या दाखवते. चलो बाय. रात्री यायला पण खूप उशीर झाला आणि आल्यावर परत दुपारचे भांडे पण तसेच ठेवून गेले. मी जेवण केलं की गेले आणि अशा 4-5 दिवस झालं.
की भांडेवाली मावशी येत नाहीत. 4-5 दिवस सुट्टीवर होत्या त्या. आणि परत रात्री आल्यास स्वयंपाक पण होता. ह्या दोघींनाही भूक लागली होती. त्याच्यामुळं रात्री काही कपडे दाखवणं झालं नाही. त्याच्यामुळे म्हणलं कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करते. आणि आता ही साऊच्या ड्रेसपासून सुरुवात करते. हा असा ड्रेस आहे तिचा. पेस्टल कलर आहे. ह्याच्यात थोडासा डार्क दिसतोय व्हिडिओमध्ये, पण थोडा फेंट आहे. हे वरचं जॅकेट आहे आणि हा मधला टॉप आणि ही तिची पॅन्ट. खूप क्यूट दिसते तिला. आणि जेव्हा तिला मी ड्रेस ट्राय करत होतो ना, कारण तिचा ड्रेस सगळ्यात शेवटी ठेवला होता आम्ही, कारण तिला दुकानात ठेवलं होतं. मग तिनं आम्हाला दुसरं काही बघूच देत नाही जेव्हा ती तिथं असते. तिला सारखं इकडं पळ, तिकडं पळ. त्याच्यामुळे मला थोड्या वेळ त्यांच्यापाशी ठेवलं आणि आमची शॉपिंग झाल्यास नंतर तिला बोलवलं होतं. तर तिनं ड्रेस घातले, की तिला काही तिथं म्हणजे चेंज करायचंच नव्हतं. दुसरे काही ड्रेस घालायचेच नव्हते तिला. कारण तिला अशात तर असं झालंय ना, की तिला टी-शर्ट आणि पॅन्टची सवय आहे फक्त. तिला फ्रॉकची पण सवय नाहीये. तिनं म्हणजे आता डायपर फ्री टाईम म्हणजे की पॉटी ट्रेनिंग वगैरे तिचं सुरू आहे. त्याच्यामुळे मी तिला दिवसभर डायपर पण घालत नाही. त्याच्यामुळे फ्रॉक मग एकदा तिनं सुसू काही केलं, की सगळी पूर्ण फ्रॉक भिजून जाते. म्हणून अशात तिला ह्या महिन्यात तर कंटिन्यू आम्ही फक्त टी-शर्ट आणि पॅन्टच घातलंय. त्याच्यामुळे तिला काही हे ती ट्राय पण करायला तयार नाही तिचे कपडे. हे घातला तिनं हा ड्रेस आणि घातला की म्हणली, "आवडली नाही." तर एवढं तिचं सगळं कौतुक करत होते दुकानात, की एवढूसं लेकरू आणि तिला किती कळतंय, की तिनं ड्रेस घातला की म्हणली, "आवडली नाही." पण तिला खूप छान दिसतो ड्रेस त्याच्यामुळे मी हे आणलाय. आणि आणखीन एक आणलाय पण तो आईनं घेतला तिला आणि तो तिनं नेलाय तिकडं. आता दिवाळीला जेव्हा आम्ही आईकडे जाऊ, तेव्हा तो दाखवते. कारण आता त्याचा फोटो पण नाहीये माझ्याकडं. त्यामुळे दोघींना 2-2 ड्रेस घेतले. एक आईनं घेतला आणि एक यांनी घेतला. आणि हा सानूचा. हा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल. त्याच्यामुळे जास्त दाखवायची गरज नाहीये. हा असा आहे. तिचा कलर खूप आवडला आणि ह्याच्यामध्ये कलरमध्ये तिचा कलर खूप उठून दिसतोय. म्हणजे तिला हा ड्रेस खूप छान दिसतोय. हे आहे आणि हे अशी ओढणी आहे आणि प्लाझो पॅन्ट. क्रशमध्ये प्लाझो पॅन्ट आहे. पिकॉक ग्रीन कलर आहे याचा. आणि हा बेल्ट आहे. तर तिच्या कलरला खूप छान दिसतोय हा. आणि दुसरे जे आहेत, जे आईनं घेतले त्या दोघींना ड्रेस, ते दोघींचे जवळ-जवळ सेमच आहे ड्रेस. दोन्हीही ड्रेस म्हणजे छान भेटले दोघींचे पण. आणि आता मी आणखीन एक दीदींच्या म्हणजे माझ्या नंदेच्या मुलांना पण ड्रेस घेतले दिवाळीसाठी त्यांच्या पण. आणि हा त्यांना 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. सो मी त्यांच्या मुलीला घेतलाय. ह्याच्यात फेंट दिसतोय पण लिंबू कलर आहे. येल्लो कलर सॉरी. लिंबू कलर नाही. येल्लो कलर एकदम फ्रेश येल्लो कलर आहे आणि पिंक कलरचे फुलं आहेत त्याच्यावर. असा. आणि स्कर्ट. खूप फ्रेश कलर आहे आणि खूप छान दिसते. त्यांना पण खूप छान दिसेल. आणि खाली अशी पॅन्ट. मुलांमध्ये काय म्हणजे काय घेऊ शकतो ना, मुलांना जास्त चॉईसेसच नसतात. आणि तरी पण मी त्यांना असं कुर्ता फेस्टिवल टाईप मागितलं, पण कुर्ते पण एकदमच सिंपल होते त्यांच्याकडं. त्याच्यामुळे ते पण मला नाही आवडले एवढे सिंपल. त्याच्यामुळे मी हा घेतला. आणि दीदींची साडी म्हणजे माझ्या नंदेची. आणि सध्या ही साडी खूप ट्रेंडिंग आहे, नारायणपेठ. आणि त्यातला हा कलर तर खूपच ट्रेंडिंग आहे आणि मला मला पण पर्सनली खूप आवडली ही साडी. खूप छान दिसतोय कलर. आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे ह्याचं, की बिलकुलच अशी फुगून वगैरे नाही बसणार. ही एकदम सॉफ्ट असं अशी आहे आणि क्रश पण केलं तरी असं गुड्या पडत नाही. खूप छान दिसते. आणि हातात घेतलं असं थंड सूत आहे. मला खूप आवडली पर्सनली ही साडी. आणि ही एक आणली साडी. कारण आता दिवाळीला ना आमूकडचे सगळे येणार आहेत आईकडं. तिचे सासू सासरे, तिचा दीर आणि दाजी आणि म्हणजे आमूला सोडवायला येतील लक्ष्मीपूजन झाल्यास. मग त्या काकू आमच्याकडे पण आलेल्या नाहीयेत. आई आणि मी एकाच गावात राहतो.
पण खूप लांब आहे. तिचं त्या टोकाला आहे, मी ह्या टोकाला आहे. त्यामुळे तिच्याकडे आली की मी घरी पण बोलवेन त्यांना. आणि त्यांच्यासाठी मी ही साडी आणली आहे. रेड कलर आहे आणि सूत असं जॉर्जेट सूतमधून आहे. खूप छान आहे ही पण. तर मी तिच्यासाठी आणली. आणि माझी साडी आता मी व्लॉगमध्ये ते फोटो म्हणजे शॉपिंगच्या ह्याच्यात तुम्ही ह्याच्या आधी बघितलं असेल. त्यातून ग्रीन कलरची माझी आहे आणि आमूसाठी काही मी तिला आवडलीच नाही. म्हणजे मी आल्यास बघते. फक्त यांना ड्रेस घ्यायचा राहिले कारण त्यांनी आम्ही सोलापूरला गेलतो तेव्हा एक कुर्त्याचं कापड आणलं होतं आणि तो कुर्ता शिवला होता. पण मी तो दसऱ्या दिवशी घालायला लावलो त्यांना कारण दसऱ्या दिवशी पण नवीन पाहिजे काहीतरी. आणि कुर्ता छान दिसतो. बाकी दुसरे पण ड्रेस होते त्यांना. पण कुर्ता त्याच्यातल्या ह्याच्यात मला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी दिवाळीची शॉपिंग कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग आपण भेटू अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.